कोण आहेत खासदार? रणजितसिंह नाईक निंबाळकर. खासदार साहेबांनी तुमच्या भागात गेल्या 4.5 वर्षात काय काय विकास काम? काय नाही उंटावरनं आलं आणि कुठं राहायचं तर गेली काय अजून दिसलं नाही. पोस्टरवर दिसते तेवढं, काय पेपरला पण जाहिरातीत असते ते दिसते, पेपरला दिसते. कोण आहेत खासदार तुमचे? निंबाळकर साहेब, चंद्रकांत निंबाळकर. खासदार साहेबांनी तुमच्या परिसरात काय काय विकास काम? विकास काय केलाय का नाही हे काय कळत नाही तर प्रत्यक्षात झाल्याशिवाय. बरं भाजपची सत्ता आली ना, भाजपच्या सत्तेनं काय त्यांनी कार्य काय चांगलं केलं म्हणते ती, तर त्यांनी बॅलेट पेपरवर चिठ्ठीवर मतदान घ्यावं, आमचं असं उघड मत आहे. नमस्कार. खासदार साहेबांनी गेल्या 4.5 वर्षात काय काय विकास कामं केली तुमचं सांगोल्यात? 4.5 वर्ष इकडे आलंच नाही तर विकास काम काय म्हणून सांगतो. मी पहिल्यापासून सांगतोय की माढा मतदारसंघातल्या खासदार साहेबाचं एक विकास कामाचा पेपरला बातमी किंवा उद्घाटनाचा फोटो मला कुणीही दाखवाय. जनता दरबार चौकात असतो, ऑफिसला असतो, कुठं असतो, मध्ये खासदारचा जनता दरबार लॉजवर जातो, ज्योतिर्लिंग लॉजवर जनता दरबार मी पहिल्यांदाच ऐकलाय. त्यामुळे ते रणजितसिंह निंबाळकर निवडून या माढा मतदारसंघाचा पोरखेळच झालाय. टाइम्स 9 मराठी, ध्यास नव्या संकल्पाचा. नमस्कार, टाइम्स 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आगामी लोकसभा निवडणुका 2024च्या निमित्तानं आपण माढा लोकसभा मतदारसंघातील 6 तालुक्यामध्ये फिरत आहोत. इथल्या लोकांचा कौल घेत आहोत. विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या भागात काय विकास कामं केली, इथल्या समस्या काय आहेत हे जाणून घेत आहोत. तर यासाठी आज आपण सांगोलाच्या आठवडी बाजारात आलेलो आहोत. तर सांगोलाकरांना विचारूया इथल्या समस्या काय आहेत, काय इथं विकास कामं झालीत, भविष्यातील भावी खासदार कसा असावा, कोण असावा, सांगोलाकरांशी रोखोक चर्चा करूया. चला आठवडी बाजारात. नमस्कार. नमस्कार. कोण आहेत खासदार तुमचे? निंबाळकर. खासदार साहेबांनी गेल्या 4 वर्षात तुमच्या सांगोला परिसरात काय काय विकास काम केले? आपण 5 वर्षात आजपर्यंत फिरकलेही नाही सांगलीमध्ये. आलेला आढावा बैठक अशा काही बैठकी झालेल्या नाहीत किंवा अजून काय सुख सुविधा अशा म्हणावं असं 5 वर्षापासून एकदाही सांगोला तोंड असं धावलेलं नाही. जनतेशी नाही, त्यांचा काय नेते वगैरे असेल त्यांच्या बैठकीत, पण जनतेशी येऊन विचारपूस कधी काय आजपर्यंत केलेला नाही. काय काय इथले प्रश्न आहेत, काय समस्या आहेत, अडचणी आहेत, सुटल्या नाहीत वाटतं? भरपूर समस्या आहेत, अडचणी आहेत. पाण्याचा असेल, अजून आतल्या गोरगरीब जनतेचा असेल किंवा काय अजून नगरपालिकेचा असेल, अजून प्रश्न आहे. आज 5 वर्ष झाले नगरपालिकेचं अजून इलेक्शन होईल. ह्या स्थानिक लोकांनी घ्यायला पाहिजे ना. अजून नगरपालिका निवडणुका अजून लांबवलेल्या गेली. आता खासदारकी लागली तरी पण अजून निवडणुका नाही. 2 महिन्यानंतर त्याच आता खासदारकीच्या निवडणूक आहे. काय वाटतं कोण उमेदवार असावा? काय वाटतं? विजयसिंह मोहिते पाटील. विजयसिंह मोहिते पाटील यांनी या परिसरात काय काम केले? या परिसरात भरपूर काम केले. त्यांच्याच परिवारातील सध्या भाजपकडून 2 नावं चर्चेत आहेत. निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांचं पण नाव चर्चेत आहे. काय वाटतं? विजयसिंह मोहिते पाटील येतील 100%. मस्त आहेत. आपण त्यांना विचारा. नमस्कार. नमस्कार. कोण आहेत खासदार साहेब तुमचे? लिंबाळकर. खासदार साहेबांनी तुमच्या भागात गेल्या 4 वर्षात काय काय विकास कामं केली? काही देखील केलेलं नाही. काय केलेलं नाही, आलं नाही, ती गेली नाही, ती काही देखील नाही. फक्त येते ती कधी मतदानाच्या वेळेस तेवढं येते. आपण असं करू, तसं करू, आमचं करू, तमचं करू, काही देखील नाही. आता 2 महिन्यानंतर निवडणूक आहे. काय वाटतं कोण असावं? त्याला येते गोंजरणार, फक्त ईडी माणसं त्याला गाठणार, त्याच्यात करून हात फिरवणार, तुझं काम करतो म्हणणार, पण काही काम करत नाही. आणि ज्या दिवशी एकदा शिक्क पडलं, कुणी टाकलेलं ही माहिती नाही, आणि ते त्यांच्या पुन्हा मार्गाला लागली. ही ईडी बागडी तकडेच गुंडाळली. पुन्हा खासदार कोण असावं यावेळेस काय वाटतं? खासदार आता तसं काय एवढं मी परफेक्ट नाही. मोहिते पाटलांचं यावेळेस नाव चर्चेत आहे. धैर्यशील मोहिते पाटलांचं काय वाटतं? हा, असं जरा बोलला तरी निवडून येतील का? त्यांनी जर काम केली तर आपण त्यांना विचारूया. नमस्कार. नमस्ते. कोण आहेत खासदार? खासदार सध्या आहेत लिंबाळकर. खासदार साहेबांनी तुमच्या भागात गेल्या 4 वर्षात काय काय विकास काम केलं? थोडंफार दुर्लक्ष केलेलं आहे. यावर्षी थोडाफार बदल होईल असं वाटतंय. 2 महिन्यानंतर आता निवडणूक आहे. काय वाटतं? आता काय नवीन उमेदवार जर असेल व्यवस्थित तर ठीक आहे. भाजपकडून यावेळेस
दोन उमेदवारांची नावं चर्चेत आहेत, निंबाळकर आणि मोहिते पाटील. धैर्यशील मोहिते पाटलांचं पण नाव चर्चेत आहे, काय वाटतं? मोहिते पाटील या वर्षी जरा बरं वाटतील असं आहे. मोहिते पाटलांनी काय काय कामं केली तुमच्या भागात? आता पण ते जुनी कामं केलेली आहेत भरपूर, त्यांच्या वडिलांनी सुद्धा केलेली आहेत, असं बी आहे ना, त्यामुळे निवडून येतील. त्याच्यामुळे एवढून येणारच ते. ह्यांचं काय काम नुसतं कागदावरच. ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया. काका नमस्कार. नमस्कार, बोला. कोण आहेत खासदार? खासदार निंबाळकर आहेत. तुमच्या सांगोला परिसरात खासदार साहेबांनी गेल्या 4-4.5 वर्षात काय काय विकास कामं केली? खासदारांनी आपल्या पाण्याचं काम, बारामतीला जे पाणी वळवलं होतं ते त्यांनी इकडे सांगोला तालुक्याला पुन्हा फिरवलं, त्यामुळं त्यांचं अभिनंदन आहे. आणि त्यांनी खासदारकी, पहिल्या खासदारांची कामं काही होत नव्हती. आता निंबाळकर आल्यापासून खासदारकीचा निधी सांगोला तालुक्याला बराच आला आणि त्यांच्या भेटी बी चांगल्या झालेल्या आहेत तालुक्याला. तर त्यासाठी ह्या पहिल्या खासदाराचं संदीपान थोरात होते त्यावेळेला ती खासदारकीचं काहीच करत नव्हते. पुन्हा नंतर शरद पवार आले. शरद पवारांनी बी पाण्याचं काम करतो म्हणले होते 5 नंबर फाट्याला, तर त्यांनी काही लक्ष दिलं नाही त्यांच्या काळामध्ये बी. त्यामुळं त्यांच्यावर सर्व लोक नाराज आहेत. आणि निंबाळकरला गेल्या पंचवार्षिकला निवडून दिल्यामुळं त्यांनी खासदारकीचा निधी सर्व तालुक्याला वाटून दिला. त्यापैकी सांगोला तालुक्याला बी त्यांनी बरीच कामं केली, त्यांच्याबद्दल आम्ही समाधानी आहे. भाजपकडून आता 2 उमेदवारांची नावं चर्चेत आहेत, धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह निंबाळकर. काय वाटतं? रणजितसिंह निंबाळकर, रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि विद्यमान खासदार आणि धैर्यशील मोहिते पाटील यांचं पण नाव चर्चेत आहे, काय वाटतं? नाही, धैर्यशील मोहिते पाटलापेक्षा आम्हाला निंबाळकरांची चांगली कामगिरी वाटते. मागच्या 5 वर्षात काम चांगलं केल्यामुळं आता त्यांचीच पसंती आहे आम्हाला. या दोघांपैकी आता इतर खासदार कोण उभं राहतील, काय राहतील, त्यांनी काय आमच्या समोर विकास मांडतील तो नंतरचा भाग आहे. पण आता ह्या दोघांपैकी निंबाळकर आपल्याला पसंत आहे. फळ विक्रेते, आपण त्यांना विचारूया. नमस्कार. नमस्कार. कोण आहेत खासदार तुमचे? नाईक निंबाळकर आहेत सर. यांनी काय सध्या कामं नाहीत केले, पण आम्हाला मोहिते पाटील पाहिजेत. धैर्यशील मोहिते पाटलांनी काय कामं केली? मोहिते पाटील कामं करते ती, तसं आम्हाला गोरगरिबाला चांगलं बघते ती, त्यामुळे आम्हाला ती खासदार असावा. मोहिते पाटील खासदार. नमस्कार. नमस्कार. कोण आहेत खासदार? आता चालवला निंबाळकर, पण आता इथून मोरे येणाऱ्या काळामध्ये धैर्यशीलला दिलेलं सगळ्यात उत्तम कार्य त्यांचं चांगलं आहे. माणसं त्यांच्या मागे बरीच आहेत. 90% धैर्यशीलचा पसंत आहे इथल्या लोकांची. मोहिते पाटलांनी काय कामं केली? बरीच इथल्या भागांचा पूर्ण विकास केला, बऱ्याच केला आहे. पूर्वी मोहिते पाटील असताना खासदार असताना बरीच इथली कामं झाली, तसं ह्या गेले 5 वर्षात कामं झालेली नाहीत. त्यामुळे लोक बरेचसे नाराज आहेत त्यांच्यावर, निंबाळकर नाराज आहेत. मोहिते पाटील निवडून येतील 100% निवडून येणार. नमस्कार. कोण आहेत खासदार? निंबाळकर. खासदार साहेबांनी काय काय विकास काम केले? काम चांगले तऱ्हेने केले. ते पाणी नदीने सोडलं, पुण्या 5 नंबरचं पाणी आम्हाला चौकीपासून आणून सगळे आमच्याकडे कॅनलच आहे, पगार लागलेत. आता 2 महिन्यानंतर निवडणूक आहे, काय वाटतं कोण पाहिजे खासदार? आम्हाला निंबाळकरच पाहिजे. निंबाळकरच पाहिजे. निवडून येतील येणार, 100% येणार. खासदार साहेब कोण आहेत? रणजितसिंह निंबाळकर. खासदार साहेबांनी तुमच्या सांगोला भागात काय काय गेल्या 4 वर्षात कामं केली? काय सह विकास केला नाही, फक्त आता विलक्षण आलंय त्यासाठी आता ती सांगोल्याची वारी करतात. काय सह केलं नाही, पाण्याचं तर नियोजन तर नाही. आता इलेक्शन आलेलं आहे जवळ, म्हणून आता पाण्यासाठी इकडे मी हे केलं, तिकडे केलं, काय सह करत नाहीत काम. पाण्याचं काम केलंय म्हणतात लोक, 5 नंबर फाट्याला पाणी आणलं. काय सह नाही आलं असेल तिकडे, पण आता सांगोल्यामध्ये बघा पाण्याची कमतरता आहे. मध्ये 2-3 महिन्याखाली तर पाणी सुद्धा 3-3, 4-4 दिवसाला पाणी येत होतं. डाळिंबाचा पट्टा आहे हा, डाळिंब बागायत क्षेत्र आहे, इथलं डाळिंब एक्सपोर्ट होतं. शेतकऱ्यांसाठी काय केलंय, असं काय आहे का योजना? कोणती कुठलीही सोय योजना नाही. समधी योजना ही समजे केवळ इलेक्शन आल्यावर बोलतात, मी असं केलं, मी तसं केलं. काय सोय योजना आहे बघा, आता कुणाला बी तुम्ही विचारा, कुठली जो कामं केलं आहे. आता डाळिंबाचं सुद्धा कमी झालेलं आहेत. आणि फक्त आता इलेक्शन आलं ना, मी हे केलं, मी ते केलं, कोण काही केलं नाही. 2 महिन्यानंतर आता लोकसभेच्या निवडणूक आहे, त्या खासदार कोण असावा काय वाटतं? आता खासदार कोण असावं बरोबर आहे, पण आता काय झालंय, अजून तर कुठली उमेदवारी कोणाची जाहीर झाली नाही.
आमचं तर मत आहे आम्ही शरद पवारच्या मागे आहे, शरद पवार साहेबाच्या मागे आहे. महाविकास आघाडी. हा, महाविकास आघाडी. महाविकास आघाडीकडून आणखी काय वाटतं कोण असेल उमेदवार? आता शरद पवार साहेब काय म्हणतील त्याला आम्ही त्यांच्या पाठीमागे आहे. नमस्कार. कोण आहेत खासदार साहेब? खासदार रणजित सिंग निंबाळकर. खासदार साहेबांनी तुमच्या सांगोला भागात काय काय विकास काम केले? विकासच केला नाही, जसं निवडून गेले त्याचे सांगोल्यात आलेच नाही. आले तसे फक्त बाहेरच्या बाहेर जातात, गाडीतून बसतात, बाहेरच्या बाहेर जातात. आमचा संपर्क पण नाही. फक्त आम्ही मतदान देऊन त्याला खासदार आम्हाला यावर्षी नवीन हवा आहे. काय अडचणी आहे तिथल्या, काय समस्या सुटल्या पाहिजे वाटतं? समस्या म्हणजे भरपूर समस्या आहे. आतापर्यंत खासदार निवडून दिले आम्ही मतदानाने, कुठलं कामच झालं नाही आतापर्यंत या 5 वर्षात. जसं आमचे आमदार साहेब, स्वर्गीय आमदार साहेब गेल्यापासून त्यांचा शब्द होता पाळला आम्ही, त्या माघारी काहीच नाही. आमदार साहेब गेल्यापासून आमचं कामच झालं नाही. स्वर्गीय गणपताबा देशमुख यांच्याबद्दल बोलतात. हा, आमदार साहेब आमचे एक नेतृत्व म्हणजे खंबीर नेतृत्व होते आमचे आमदार साहेब. त्यांच्यासारखा माणूस भेटणार पण नाही ह्याच्यानंतर. आता पवार साहेब महाविकास आघाडीतील त्यामुळे यावर्षी जे येणाऱ्या लोकसभेला निवडून येणार ते आम्हाला ती चिन्ह दिली, ती उमेदवार दिली तर आम्ही त्यांना निवडून देऊ. महाविकास आघाडीची उमेदवारीतून निवडून येणार. हा, निवडून येणार 100% महाविकास आघाडीचा सांगोला तालुक्यामध्ये यावर्षी खासदार होणार. मोहिते पाटील घराण्याला कोणी पण देऊ द्या, आम्ही त्यांना मतदान करणार. धैर्यशील मोहिते पाटलांचं पण नाव चर्चेत आहे खासदारकीसाठी, काय वाटतं? ती 100% निवडून येणार महाविकास आघाडीकडून. मोहिते पाटील परिवाराने काय काय विकास कामं तुमच्या भागात केली? त्यांनी ते शब्द पाळणारे माणसं आहेत. जसे गणपतरावाला एक शब्द दिला तर दुसऱ्या शब्द न पाळणारे माणसं, तसे आम्ही आबासाहेबाचा शब्द पाळतो. मोहिते पाटील हे शब्द पाळणारे माणसं आहेत. सांगोल्याचा विकास करणारे मोहिते पाटीलच आहेत. निवडून येतील 100%. आपल्यासोबत आज सांगोला नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष होनराव साहेब, आपण त्यांना विचारा. नमस्ते. नमस्ते सर. कोण आहेत खासदार? खासदार आता सध्या रणजित सिंह नाईक निंबाळकर आहेत. खासदार साहेबांनी गेल्या 4-4.5 वर्षात तुमच्या सांगोला परिसरात काय काय विकास काम केले? काय विकास कामाच्या बाबतीत सगळी बोंबच आहे तशी. आता आमचे नेते आदरणीय दीपक आबा साळुंके पाटील साहेब, शहाजी बापू, प्राध्यापक PC जपके, हे जे सांगतील ते आता आम्ही करणार. आदरणीय दीपक आबा साळुंके पाटील हे आता जे सांगतील त्या पद्धतीने आम्ही कार्य करणार. आता काय काय इथल्या अडचणी आहेत, काय वाटतं समस्या सुटल्या पाहिजे? प्रामुख्याने रस्त्याची फार मोठी समस्या आहे सांगोला शहरात. तसं खासदार साहेबांनी प्रत्यक्ष जनतेशी कधी संवाद साधण्याचा प्रयत्न केलाच नाही. फक्त मेन कार्यकर्त्याशी संवाद साधणे हा त्यांनी प्रकार केलाय आतापर्यंत. खालच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत ते पोहोचलेच नाहीत आजपर्यंत. ही प्रामुख्याने मोठी समस्या आहे. 2 महिन्यानंतर आता निवडणूक आहेत लोकसभेच्या. खासदार कोण असावा, काय वाटतं कसा असावा? खासदार हा काम करणारा माणूस असावा. तळागाळातल्या जनतेचे प्रामुख्याने तळागाळातल्या जनतेची नाळ ओळखून त्या संदर्भात काम करणारा खासदार असावा. सध्या मोदी साहेब सगळे सांगतात तळागाळात जनतेपर्यंत पोहोचा, पण प्रत्यक्षात पोहोचण्याचं काम करत नाहीत हे लोक. लक्षात घ्या. सांगोला परिसर डाळिंब बागायत क्षेत्र आहे. इथलं डाळिंब निर्यात होतं, एक्सपोर्ट होतं बाहेरच्या देशात. इथल्या शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत किंवा सुटलेत का, काय वाटतं? आपण म्हणतो भारत हा कृषी प्रधान देश आहे, पण सध्या सांगोला तालुक्यातील शेतकरी हा देशोधडीला लागल्यासारखं झालं आहे. मुळात डाळिंबाच्या जीवावर आज सांगोला तालुका फार मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे, पण मधल्या तेल्या रोगाने सांगोला तालुक्यातील शेतकऱ्याचा आज कंबरड मोडलेला आहे. आपण म्हणतो कृषी प्रधान देश आहे. सांगोला तालुका हा पूर्ण शेतीवर अवलंबून आहे आणि आमचा व्यवसाय हा सगळा शेतकऱ्यावर अवलंबून आहे. शेतकऱ्याशी निगडीत माझा व्यवसाय आहे. आज शेतकरी जर समाधानी असेल तरच व्यवसाय भरभराट ही होणार आहे, मार्केटमध्ये चलन फिरणार आहे. पण आज शेतकऱ्याकडे पाण्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्याला आज आर्थिक परिस्थिती शेतकऱ्याची काही राहिली नाही. त्यामुळे प्रामुख्याने शेतकऱ्यावर जर तुम्ही फोकस केला तरच मार्केट चालणार आहे, हे लक्षात असणार पहिल्यांदा पाहिजे आहे. फक्त नोकरदार वर्गावर मार्केट चालत नाही. आणि सध्या काय झालंय, सध्या फक्त इंडस्ट्रीचे लोक मोठे व्हायला लागलेत आणि शेतकरी दिवसेंदिवस खालच्या बाजूला चाललेला आहे. ह्याच्यावर कुणाचंच लक्ष राहिलेलं नाही नेते मंडळीच. भाजपकडून आता यावेळेस 2 उमेदवारांची नावं चर्चेत आहेत. धैर्यशील मोहिते पाटलांचं पण नाव चर्चेत आहे, काय वाटतं? आम्ही याविषयी बोलणं चुकीचं आहे. आमचे नेते आदरणीय दीपक आबा साळुंके पाटील जे सांगतील ते आम्ही त्या पद्धतीने चाललो. महाविकास. नमस्कार. नमस्कार. कोण आहेत खासदार? निंबाळकर साहेब आहेत. खासदार साहेबांनी तुमच्या सांगोला भागात काय काय विकास काम केले? सांगोल तालुक्यात खासदार साहेबांनी दौरं करून पाण्याचं रस्त्याचं काम तर चांगल्या प्रकारे झालंय आणि अधूनमधून भेटी असतात सांगोलला. आणि बाळासाहेब केदार भाजपचा असल्यामुळे त्यांच्यामुळे सारखं इकडं सांगोला दौरा असते त्यांचं.
आणि आमदार साहेब बी शाजीबापू असल्यामुळं अक्षरशः न बोलू आता सांगोल तालुक्यात पूर्ण रस्त्याची कामं एवढी झपाट्यानं चालू आहे ती सांगोल तालुक्यात निधी हा पडू नये कामं चालू आहेत सांगोल तालुक्यात. आता 2 महिन्यानंतर निवडणूक आहे त्या लोकसभेच्या, कोण खासदार असावा काय वाटतं? आपल्याला काय खासदार म्हणजे आता निंबाळकर साहेबांचं काम चांगलं आहे, बापूंचं काम चांगलं आहे. भाजपकडून 2 उमेदवारांची नावं चर्चेत आहेत, धैर्यशील मोहिते पाटलांचं पण नाव चर्चेत आहे, काय वाटतं? त्याबद्दल आपण काय सर बोलू शकत नाही, कारण ती कसं शेवटी जनतेचा कौल आहे. तुम्ही जनता आहे, पक्ष ज्याला सांगेल त्याला मतदान करणार असं म्हणायचं. हो, पक्ष सांगेल त्याला. नमस्कार. कोण आहेत खासदार? खासदार रणजित साहेब निंबाळकर साहेब. खासदार साहेबांनी काय काय विकास कामं तुमच्या भागात केली? आमदारनं इथं जर विकास केला आहे त्यामुळं त्यांच्या पक्षाची युती असल्यामुळे खासदारचा बिन कामकाज चांगला आहे. शाजीबापूंनी विकास केला. शहाजीबापूचा विकास तर चांगला आहे. रस्ते बांधकाम, पाणी, परत घरकुल, इतर सोयी भरपूर काम केलं आहे बापूने. त्यामुळे बापूचं काम चिंचोली तलावात पाणी सोडलं, इतर पाणी सोडून दिले. त्यामुळे बापूचं काम अत्यंत चांगलं आहे. त्यामुळे बापूचे काय कामाबद्दल काय अडचण नाही. भाजपकडून यावेळेस 2 नावं चर्चेत आहेत, खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील, काय वाटतं? तर धैर्यशील मोहिते पाटील या बारे त्यांचं नाव चर्चेत आहे. मोहिते पाटलाचं पहिल्यापासून त्यांचं काम चांगलं आहे, त्यामुळे त्यांना उमेदवार मिळू शकते, निवडून येतील, निवडून सुद्धा येतील. मोहिते पाटलांनी काय काय कामं केली तुमच्या भागात काय वाटतं? मोहिते पाटलाचे एवढे काही नव्हते, पण 5 वर्षाला विजयसिंह मोहिते पाटलाचे बऱ्यापैकी काम केलते त्यांनी. विजेचे पोल हे परत पाणी बिणी सोडले होते त्यांनी. बैठक व्यवस्था आहे चांगली केलते, त्यांचं पण काम 5 वर्ष चांगलं होतं. त्यामुळे मोहिते पाटील निवडून येऊ शकतात. मोहिते पाटलांनी कामं केलेले आहेत, विजयदत्तांच्या काळात कामं झालेले आहेत असं तरुणांचं म्हणणं आहे. त्यामुळं मोहिते पाटील परिवारातील उमेदवार चालेल असं म्हणणं आहे. पहिल्यांदाच करणार आहे, विचारूया काय वाटतं. नमस्कार. नमस्कार. खासदार साहेब कोण आहेत? सध्या निंबाळकर आहेत खासदार साहेब. खासदार साहेबांनी केलेत का काय कामं? काय सांगूल्यात त्यांचं म्हणजे जास्त संपर्क नाही ना, येतात त्यांनी काय नाही, पण संपर्क जास्त नाही असा सांगूल्यात त्यांनी. जनसामान्यात संपर्क कमी. हा, जनसामान्य संपर्क त्यांचा कमी आहे. आता 2 महिन्यानंतर निवडणूक आहेत, पहिल्यांदा तू मतदान करणार आहेस, तरुण म्हणून काय वाटतं खासदार कसा असावा? खासदार म्हणजे जनतेचा कसा सर्व प्रश्न सोडवले पाहिजे त्यांनी, काय असेल ते सर्व प्रश्न जे आहेत त्यांनी सोडवले पाहिजे. खासदारकीनं सगळं सोडवले पाहिजे. आणि खासदार धैर्यशील बाह्या हो हीच इच्छा आहे माझी. तर धैर्यशील बाह्या मोहिते पाटील, कारण की मोहिते पाटलांनी काय काम केली? मोहिते पाटलांनी सगळं व्यवस्थित काम वगैरे केलेले आहेत ना त्यांनी. मोहिते पाटलांनी पहिल्यापासून म्हणजे काम अशी म्हणजे जनसंपर्क त्यांचा भरपूर आहे, म्हणजे प्रत्येकांचा जनसंपर्क त्यांचा आहे ना, भरपूर आहे जनसंपर्क. जनसंपर्क जास्त असल्यामुळे त्यांना काही म्हणजे निवडून येते वगैरे ते सोडवतात. निवडून. कोण आहेत खासदार तुमचे? निंबाळकर साहेब, चंद्रकांत निंबाळकर. खासदार साहेबांनी तुमच्या परिसरात काय काय विकास काम केले? विकास काय केलाय का नाही हे काय कळत नाही, तर प्रत्यक्षात झाल्याशिवाय. पण भाजपची सत्ता आली ना, भाजपच्या सत्तेनं काय त्यांनी कार्य काय चांगलं केलं म्हणते ती, तर त्यांनी बॅलेट पेपरवर चिठ्ठीवर मतदान घ्यावं, आमचं असं उघड मत आहे. आता 2 महिन्यानंतर निवडणूक आहेत लोकसभेच्या, काय वाटतं? गाड्या नुसत्या ह्याच्या बटनाच्या पळवायला लागली ती प्रत्येक गावात. मग त्यांनी स्वच्छ कारभार केलाय, लोकांच्या समोर केलाय, ही माहित आहे सगळ्यांना. वाटतं या तिजोऱ्या भरल्या, ही केलं ती झालं, विकास झाला. विकास झालेल्या माणसासनी ही चिठ्ठीवर मतदान घ्यायला काय अडचण आहे? बर, खासदार आता कोण असावा? 2 महिन्यानंतर निवडणूक आहे, काय वाटतं? खासदार कोण असावा आता हे का सगळ्या जनतेचं झालं तुकडं, म्हणजे जनतेला खरा वारसदार कोण राहिलेला नाही, किंवा जनतेचं काम करायला माणूस योग्यतेचा आता सध्या या 10 वर्षापासून आहे, त्याच्या अगोदर नव्हताच, ह्या 10 वर्षात बी नाही. त्यांनी जे काय कार्य करायचे जनतेसमोर बाबा मांडावं, बाबा विलक्षण पुढं आम्ही ही काम केलं, ही केलं, लोकांच्या समोर जावं आणि उत्तर द्यावं ते आम्ही ही कामं केली ती. आणि तुम्हाला सांगतो ह्या काळात माणसाकडे पैसा यायचा बंद केलाय, आणि त्यातल्या त्यात शेतकऱ्याच्या जवळ तर पाकच बंद केलाय, त्याचं तोंडच दाबून टाकले. आता काय वाटतं? अधिकार आहे
की बाबा ज्याचा त्याचा माल त्याचा त्या किमतीने का ही जर असली रिफिल दुकानात गेलं तर ह्याची किंमत ते दुकानदार ठरवतो. तसा आमचा हे शेतीचा माल आहे. आम्हाला कुठलाही माल असू द्या त्याचं ठरवायला अधिकार नाही. ही असं म्हणते ते आम्ही 50% नफा देऊ, अमकं करू तमकं करू, नुसत्या बोलतापा आहे त्या. काय केलं 50%? 2 वर्षाचं आता तर मैदानावर ही चाललं आंदोलन चाललं शेतकऱ्याचं. त्याच्याविषयी काय त्याने उगाच केलं नाही. नेमकं तुम्हाला काय करायचंय? कांदा मागला की निर्यात बंदी, आणि जरा काय तर थोडं मागलं की कांद्यानं डोळ्यात पाणी आणलं. नाशिवंत पदार्थ आहे इथं, त्याला 2 रुपये मिळत असे. आता हे प्रत्येक वेळेला असं होतंय भाव की आपत्ती ही दरवर्षी येते माहित आहे सरकारला. मागल्या सरकारला माहित आहे, आताच्या सरकारला माहित आहे. त्याच्या आधी तरतूद केलेली नसती. वराची मागून गोड अगोदर तयारी करा तुमच्या अर्थसंकल्पात. ही राखीव निधी आणि झाली घटना केलं की आठवड्यात पैसे तुमच्याकडे यंत्रणा सगळे बटनावर तुमच्या आधार कार्डावर नाही त्यातलं कळते. शेतीतलं झालेलं कळत असताना तुम्ही असं आंधळ्याचं रूप किंवा अज्ञानाचं स्वरूप का धरता? हे माझं सरकारला विनंतीपूर्वक आव्हान आहे. आता मग भाजपचा उमेदवार निवडून येईल का महाविकास आघाडीचा, काय वाटतं? आता कसं आहे माहित आहे का, हे तुम्हाला बी माहित आहे. तुम्ही आमच्या तोंडातून काहीतरी बदलवून घेताय. कसं चाललंय जग, कसं चाललंय पुढाऱ्यांचं. 17 तुकडं 18 जोड झाले. लोकशाही आहे, लोकशाही आहे. आपण मतदार आहात, मतदाराने बोललं पाहिजे. संविधान जर टिकवायचं असेल तर चिठ्ठीवरच मतदान घ्यावं. राखली तर राहील, तुम्ही आम्ही राखली पाहिजे. नमस्कार. खासदार साहेबांनी गेल्या 4.5 वर्षात काय काय विकास कामं केली तुमचे सांगोल्यात? 4.5 वर्ष इकडे आलंच नाही तर विकास काम काय म्हणून सांगू आता नेमका. मी पहिल्यापासून सांगतोय की माढा मतदारसंघातल्या खासदार साहेबाचं एक विकास कामाचा पेपरला बातमी किंवा उद्घाटनाचा फोटो मला कोणीही दाखवायचा की विकास काम कशाला म्हणते. खासदार 4.5 वर्ष कधी आलाच नाही इकडे. ती शहाजीबापू पाटील त्याला निवडणुका लागल्यामुळे आता फिरवायला आले तालुक्यात. ती कामं कुणाची आहे तीच कळलं नाही. नेमकी राज्य शासनाचे काम आहे का कुणाचं आहे तीच कळलं नाही. उद्घाटन नटून तो करतील ते. आता जनता दरबार चौकात असतोय, ऑफिसला असतोय, कुठं असतोय. मध्ये खासदारचा जनता दरबार लॉजवर झालाय, ज्योतिर्लिंग लॉजवर. लॉजवर जनता दरबार मी पहिल्यांदाच ऐकलाय तालुक्यातला. त्यामुळे ते रणजित सिंग निंबाळकर निवडून या माढा मतदारसंघाचा पोरखेळच झालाय. खासदार साहेब म्हणते मतदारसंघात 1000 कोटींची विकास कामं केलीत. मग तीच मी विचारतोय ना की त्या विकास कामाचा एखादा फोटो किंवा कुठतर पेपरला पब्लिश करावं किंवा उद्घाटन केलं एखादा फोटो दावं कुठले विकास काम नेमकं केले. आम्हाला तर म्हणजे आमचा तर गैरसमज दूर होईल ना. आम्ही या तालुक्यात राहतो, एक सुद्धा कामाचा उद्घाटनाचा फोटो त्याच्याकडे नाही. तर चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की विद्यमान खासदार माड्याचे टॉप 10 खासदार आहेत. आता बावनकुळे सांगून तालुक्यात एकदा तर आलाय का? तिथं ऑफिस मध्ये बसून काय म्हणते त्याला का त्या पक्षाचा बावनकुळे असल्यामुळं ते गाढवाला बी घोड आहे म्हणून सांगते. त्याला आम्ही ऐकतच बसायचं आहे. आता 2 महिन्यानंतर निवडणूक आहेत लोकसभेच्या, काय वाटतं कोण असावं उमेदवार? मोहिते पाटलाशिवाय टक्कर होत नाही बघा माढा मतदारसंघात. मग मोहिते पाटलाच्या घरातलं कोण का असं त्या भाजपला भेटणार तेवढं एकच घर आहे. शुअर निवडून येणार तेवढं एक गॅरंटी उमेदवार आहे. बाकी कोण सुद्धा टिकत नाही भाजपच्या त्या माढा मतदारसंघात. कारण सोलापूर जिल्ह्यात माढा मतदारसंघात दुसरा कुठला त्या टोला मोराचा उमेदवारच नाही. मोहिते पाटील भेटली तर विजयच होणार आहे त्यांचा. बाकी कोण असेल तर आम्ही लक्ष देत नाही. ती निवडणूक पिठून पडूया तिकडे. धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव चर्चेत आहे. आता धैर्यशील मोहिते पाटील भाजपमध्ये जाईल. आता भाजप निंबाळकरात येते का धैर्यशील मोहिते पाटला तिथे त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण विजयसिंह मोहिते पाटील किंवा रणजित दादा दिले तर 100% कामच होते. निवडून झालं म्हणून समजा. कारण या आमच्यातल्या चोर भाड्यांचं त्यांचं जमत नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात ती चोरात भिडतील. हे सगळं आमचं जे आहेत ना तालुक्याची मालकं ती दरोडेखोर सरदार आहेत, ती लुटेरे जायचं. त्यामुळे ती मोहिते पाटील ती बुटात बसू त्या दोघात एका ती बुटात बी बसू देत नाही मोहिते पाटील. त्यामुळे तो फाईट होणार आहे त्यांची. कोण आहेत खासदार तुमचे? आमचे खासदार निंबाळकर आहेत. खासदार साहेबांनी गेल्या 4.5 वर्षात तुमच्या सांगोला परिसरात काय काय विकास काम केले? सांगोला परिसरात म्हटलं तर फक्त आज सांगोल्यात खासदार साहेबांची जर आपण प्रतिमा बघितली तर उंटावरचा खासदार अशाच पद्धतीची प्रतिमा आहे.
आणि साधारणपणे या 5-6 महिन्यात खासदारांची कुठेतरी म्हणजे ही हालचाल दिसायला लागली ना. तर गेल्या 4-4.5 वर्षात खासदारांनी सांगोला तालुक्याला पूर्ण म्हणजे त्यांच्या लक्षात पण नव्हते की सांगोला हा त्यांच्या मतदारसंघातला भाग आहे. अशा परिस्थितीत जर आता आम्ही लोकशाहीच्या मार्गाने जात असताना लोकसभेच्या निवडणुका म्हणजे एक सण उत्सव म्हणून लोकशाहीचा साजरा करत असताना आज जर सामान्य माणसाकडे जर आपण पाहिलं तर राजकारणाचा एक किळस आल्यासारखं झालंय आणि त्याच्यातून आज लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. कोण कुठल्या पार्टीत आहे, कोण कुठल्या पक्षात आहे हे समजण्याच्या सर्वसामान्यांच्या पलीकडे गेलंय. आणि यातून जर आपण म्हटला की आज तुमचा खासदार कोण आहे, तर मला वाटतं ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अशी परिस्थिती आहे. आणि खासदारांचा पक्ष सांगणं किंवा एखाद्या नेत्याचा पक्ष सांगणं, तर आज मी एखाद्याचा पक्ष सांगितलं उद्या तो त्या पक्षात आहे का नाही अशी परिस्थिती झालीय. तर मला वाटतं ही लोकशाही ही लोकाभिमुख असली पाहिजे की जे आता फक्त राजकारणापुरतीच मर्यादित आहे आणि राजकारण्यांना जे निष्ठा आहे ते कार्यकर्त्यांना फक्त निष्ठावंत म्हणून राहायचं आणि त्यांची निष्ठा या नेत्यांनी पुढाऱ्यांनी विकून खायची अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळं खासदारांविषयी बोलणं किंवा येणाऱ्या लोकसभेविषयी बोलणं मला वाटतं सर्वसामान्यांचा विचार झाला पाहिजे आणि लोकाभिमुख नेतृत्व या लोकसभेला जावं आणि देशात पुन्हा एकदा लोकशाहीवर विश्वास ठेवणं. आज संविधान बदलण्याच्या गोष्टी केल्या जात आहेत. आज महिलांवरती अत्याचार वाढले, आज भ्रष्टाचार ज्यांच्यावर आज भ्रष्टाचाराचा आरोप होत आहेत ते उद्या शपथ घेतात अशी सध्या परिस्थिती आहे. त्यामुळे सध्या सर्वसामान्य माणूस 100% कन्फ्युज अवस्थेत आहे. खासदार कसा असावा काय वाटतं? खासदार आज आपण पाहिलं तर आपल्या भागाचं दिल्लीत नेतृत्व करणारा असा खासदार असतो. आणि जर खासदार जर 4-4, 5-5 वर्ष जर संपर्कात राहत नसेल, कामं कमी होऊ द्या पण सर्वसामान्य गोरगरिबापर्यंत पोहोचणं, पीएम किसानचे काय परिस्थिती आहे ते आज किती जणांना पैसे भेटतात, जर ज्यांना भेटले त्यांच्या विनाकारण चौकशा चालू आहेत. बरं तुमच्याकडे जर पुरावा तर ते दिलं कशासाठी? आज पाण्याचा अतिशय गंभीर प्रश्न आहे. आज आपण पाहिलं तर डिजिटल पाणी फक्त उपलब्ध झालंय. सांगोला तालुक्याची अशी परिस्थिती आहे की तुम्ही कुठेही तालुक्यात जावा तुम्हाला पाण्याचे डिजिटल दिसतात. पण प्रत्यक्षात जर शेतकऱ्याची परिस्थिती खूप हालाकीची आहे. आज आमची किसान ट्रेन बंद आहे, खासदार साहेबांनी त्याच्यावर एकही शब्द बोललेला नाही. किंवा पाण्याची जी परिस्थिती आहे त्यावर कुठंतरी पाणी आणून दिलं पाहिजे. आज महिलांवरचे जे अत्याचार होत आहेत, गुन्हे घडलेले गुन्ह्याचे पोलीस स्टेशनला गेलं तर नोंद होत नाही, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि ह्या सगळ्याला वाचा फोडणारा आमचा खासदार असावा, गोरगरिबाला न्याय देणारा असावा किंवा फक्त श्रीमंतापुरालाच न्याय देणारा त्या खासदाराची सध्या लोकसभेला म्हणजे लोकांना गरज नाहीये. सांगोला परिसर हा डाळिंब बागायत क्षेत्र आहे. इथलं डाळिंब जगभरात निर्यात होतं. शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. सरकारने काय करायला पाहिजे काय वाटतं एक नागरिक? आज तुम्ही पाहिलं तर सांगोला तालुका डाळिंबाच्या एक जगात निर्यात करणारा देश पण आज पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय. आज शेतकऱ्याची जी लाईफस्टाईल होती ती पूर्ण चेंज झाली आणि मागच्या 5-10 वर्षात शेतकरी हा खरोखर सांगोला तालुक्यातला शेतकरी हा राजा माणूस झाला होता. प्रत्येक म्हणजे आर्थिक उन्नती झाली होती. पण आज पाहिलं तर त्या जोरावर जे आज आमची मेडिकलला मुलं आहेत, इंजिनिअरिंगला मुलं आहेत, त्यांची फी सुद्धा भरणं अशक्य झालंय. शेतकऱ्यांची अशी परिस्थिती झाली. जर ज्यावेळेला आर्थिक सुबत्ता आली त्यावेळेला शेतकऱ्यांनी मुलांना वेगवेगळी स्वप्न दाखवून आज त्यांना चांगल्या कॉलेजमध्ये पाठवणं किंवा त्यांचं भवितव्य घडवण्यासाठी प्रयत्न केला. पण आज मुलींची लग्न आज अशी परिस्थिती आहे की डाळिंब केल्यामुळं किंवा इथं पाण्याचा एवढं दुर्भिक्ष आहे की आज आम्हाला मुलींची लग्न सुद्धा थांबलेत अशी परिस्थिती आहे. धैर्यशील मोहिते पाटलांचं सुद्धा यावेळेस लोकसभेसाठी माढा मतदारसंघातून नाव चर्चेत आहे. काय वाटतं त्याबद्दल? आता धैर्यशील भैयाबद्दल बोलायचं झालं तर आज स्वतः तो माणूस कुठल्याही पदावर नाहीये, संवैधानिक कुठलेही पद त्यांच्याकडे नाही. पण जनसंपर्क असणं आणि जनसंपर्क असल्यानंतर एखादा माणूस साधा रस्त्यानं जात असताना दिसला तरी थांबणं, त्याला कमी जास्त विचारणं आणि गोरगरिबापर्यंत पोहोचणं आणि ते पोचावं. आज भैयाकडे पाहिलं तर कुणीही जाऊन हाक मारू शकतो की भैया माझं असं काम आहे, आपण काय मला काय भैयाचा राहू द्या पण त्यांचे जे असिस्टंट आहेत किंवा दादा आहेत किंवा रणजित दादा आहेत ते संपर्क करतात किंवा इथल्या स्थानिक नेतृत्वाशी किंवा त्याची चर्चा करून आपण
त्यात काय भर काढताय किंवा त्याला कशी मदत करता येते अशा पद्धतीचं काम सध्या भैयाचं एक नंबरचं काम चालू आहे. निवडून येतील? नाही, निवडून येतील हा पक्ष पार्टीचा विषय आहे, पण जनसामान्याला सध्या धैर्यशील भैयाच हेच खासदार म्हणून हवे आहेत. मग ते कुठल्याही पक्षात नसेल. कोणत्याही पक्षात असू द्या मोहिते पाटील चालतील असं सुद्धा सुजाण मतदारांचं म्हणणं आहे. कोण आहेत खासदार? रणजितसिंह नाईक निंबाळकर. खासदार साहेबांनी तुमच्या भागात गेल्या 4.5 वर्षात काय काय विकास कामं केली? काय नाही, उंटावरनं आलं कुठं राजस्थानला गेलेत काय अजून दिसलं नाही. पोस्टरवर दिसते तेवढं, हाय पेपरला पण जाहिरातीत असते, ते दिसते पेपरला दिसते. 1000 कोटींची विकास कामं मतदारसंघात केलेत असं खासदार साहेबांचं म्हणणं आहे. विकास आता हुडकायला लागेल, कुठे गावणार नाही, बघायला लागेल. त्यांनाच विचारा, आता आम्ही काय सांगायचं, लोकांना विचारा. शहाजी बापूंसोबत खासदार साहेबांनी म्हणजे शहाजी बापूंनी त्यांच्यासोबत या ठिकाणी पाण्याचा प्रश्न मिटवलेला आहे असंही काही नागरिकांचं म्हणणं आहे. काय सांगाल? विचारा की बापूंना आणि निंबाळकर साहेबांना विचारा, मिटवला का नाही ही लोकांना पण विचारा. मिटवला असेल तर लोक सांगतील. काय काय इथल्या अडचणी आहेत, काय समस्या आहेत? अहो, किसान रेल्वे चालू झाली, किसान रेल्वे बंद झाली. हिरवा झेंडा दाखवला, आता लाल फडकं कुठून आलं काय मिळत. किसान रेल्वे बंद आहे. आता 2 महिन्यानंतर निवडणूक आहेत लोकसभेच्या. काय वाटतं कोण असावा खासदार, कसा असावा? खासदार कसा आहे, सर्वसामान्य लोकांची जाण असणारा, सर्वसामान्य लोकांत मिसळणारा, तिथल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचणारा असावा. धैर्यशील मोहिते पाटलांचं यावेळेस नाव चर्चेत आहे. काय वाटतं? येणार ना, निवडून येणार ना 100%. काळ्या दगडावरची पांढरी रेष. मोहिते पाटलांनी काय काय विकास कामं केली त्या भागात? अहो, विजयदादा होते त्यावेळेस सांगोल्यात, आता ही हायमास्ट देवा बघा, 3 दिवसात विजयदादांनी मंजूर करून दिला. शिवाय चौकात पाहिजे म्हणल्यावर 3 दिवसात मंजूर केला, आणून बसवला. इथं बसवेपर्यंत त्यांचे सगळे कार्यकर्ते असू दे, तिथले त्यांचे ते सगळे सहकारी असू दे, ते पाठपुरावा करत होते बसेपर्यंत. इथं हायमास्ट देवा बसेपर्यंत पाठपुरावा करत होते. मोहिते पाटील परिवार आणि सोलापूर जिल्हा आणि विकास हे समीकरणच आहे, त्यामध्ये काय बदल पडू शकत. आज आपण सांगोल्याच्या आठवडी बाजारामध्ये आलेलो होतो. इथल्या मतदारांचा कौल आपण जाणून घेतला, त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या. संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांनी खासदारांसोबत मिळून कामं केलेले आहेत, पाणी आणलेलं आहे. भरपूर लोकांचं म्हणणं आहे की खासदार इकडे फिरकलेच नाहीत, 4.5 वर्षात ते दिसलेच नाहीत, त्यामुळे विकास कामे अजिबात इथं झालेली नाहीत. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजे तुम्हाला माढा लोकसभेच्या सगळे अपडेट मिळत राहतील. कॅमेरा पर्सन फरहान मुलानीसह मी अण्णा बनसोडे, टाइम्स 9 मराठी, सांगोला.